नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, मे जून 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट किंवा समर 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmou.digitaluniversity.ac वर वेळोवेळी पब्लिश होत आहेत, अपलोड होत आहेत. आणि आपण जसं रिझल्ट अपलोड होतील तसंच गेले 6 दिवस झाले, 6 दिवसापेक्षा जास्त, गेली कमीत कमी 6 दिवस झाले आपण दररोज जेवढे रिझल्ट अपलोड होतील विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्याच्यावर दररोजच व्हिडिओ बनवत आहोत आपण. तर हे दररोज जी व्हिडिओ आहे ती बनवलेली तुम्ही आपल्या चॅनलवर कंटिन्यूप्रमाणे बघू शकता. तसेच फक्त जर तुम्हाला मे जून 2024 एक्झामिनेशनचे फक्त रिझल्ट पाहायचे असतील तर त्याच्यासाठी आपण काय केलं, एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे, म्हणजे फोल्डर तयार केले आहे. ती फोल्डर कुठं पाहायला मिळेल तुम्हाला, तर तुम्ही काय करायचं, आपल्या चॅनलवर आलो व्हिडिओ बघायला, आपल्या चॅनलवर आल्यानंतर चॅनलवर प्लेलिस्ट कुठं आहे बघायचं, त्या प्लेलिस्टवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे फोल्डर दिसतील, तिथं ऑप्शन दिसतील, ऑप्शन किंवा फोल्डर दिसतील, वेगवेगळे फोल्डर तयार केलेले दिसतील. तर त्याच्यातला एक फोल्डर आहे YCMOU मे जून 2024 एक्झाम रिझल्ट. तर त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जेवढे मे जून 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट लागले आहेत त्या रिझल्टचे सगळेच व्हिडिओ आपण त्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेले आहे. तिथं प्लेलिस्ट तयार केली आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक करून जुने व्हिडिओ तसेच आजचा व्हिडिओ तसेच पुढचेही रिझल्टचे व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर आपण कालसुद्धा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो. तरीसुद्धा काल काय झालं की काल आपण व्हिडिओ बनवल्यानंतर रात्री उशिरा विद्यापीठाच्या वेबसाईटवर आणखी काही रिझल्ट्स अपलोड झालेले आहेत. मग ती कालच्या व्हिडिओमध्ये आपण कवर केले नाहीत. तर आज काय करणार आहोत आपण, आज आहे दिनांक 5 जुलै 2024 आणि काल होता दिनांक 4 जुलै 2024. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 4 जुलै 2024 म्हणजे कालचे, तसेच आज दिनांक 5 जुलै 2024 आजचे, असे दोन्ही दिवसाचे रिझल्ट्सचे वाचन करणार आहोत आपण. ठीक आहे, सुरू करूया. एक तसेच जर कुणाला परवा दिवशी तेरवा दिवशी त्याच्या अगोदरची व्हिडिओ जर पाहायचे असेल तर प्लेलिस्टमध्ये बी जाऊ शकता. तसेच तुम्ही आता जी मी बघत आहे, आता ही तारीख शोधत असताना तुम्ही आतासुद्धा चॅनलवर कोणकोणते रिझल्ट लागलेत अगोदरचे तीसुद्धा तुम्ही पाहू शकता. डेट ऑफ रिझल्ट पब्लिश्ड ह्याच्यामध्ये अगोदरची पण रिझल्ट्स लगेचच ह्याच व्हिडिओमध्ये माझ्यासोबत पाहू शकता, कारण एकाच लिस्टमध्ये सगळी रिझल्ट्स दाखवत आहे ती. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जुनेसुद्धा रिझल्ट्स माझ्यासोबत पाहू शकता. मी फक्त कालच्या आजचे वाचन करतो. ओके, ठीक आहे. ओके, हां 4. तर इथे मित्रांनो सिरियल नंबर आहे 62, 62 सिरियल नंबर आहे. प्रोग्राम कोड आहे G01. प्रोग्रामचं नाव आहे फर्स्ट इयर बॅचलर ऑफ आर्ट्स. 4 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. तर गेले 5-6 दिवस झालं जी BAचे स्टुडंट होते त्यांनी खूप कमेंट्स केलेले आहेत. तर त्यांच्यासाठी आज खुशखबर आलेली आहे. तर BA फर्स्ट इयर, BA सेकंड इयर, BA थर्ड इयर असे तिन्ही वर्षाचे मे जून 2024 एक्झामिनेशनचा रिझल्ट काल दिनांक 4 जुलै 2024 रोजी ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला आहे. तर तुम्ही काय करायचं, आता जी मी वाचन केलं ते फर्स्ट इयर बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजे BA फर्स्ट इयरचा रिझल्ट जी लागलेला आहे, ज्या लोकांचं फर्स्ट इयर असेल त्यांनी फर्स्ट इयर बॅचलर ऑफ आर्ट्सच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर ते एक्झाम इव्हेंटवर मे जून 2024 क्लिक करायचं आहे. खाली PRN नंबर किंवा सीट नंबर टाकायचे खालच्या डब्यात. त्याच्या खाली हा कॅप्चा कोड दिसतो तुम्हाला JASU, इथं खाली एंटर दाबाव कोड याच्या खाली रिकाम्या डब्यात टाकायचं. पुन्हा सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं. तुमचा रिझल्ट तुमच्या स्क्रीनवर दिसेल. स्क्रीनवर रिझल्ट दिसल्यानंतर त्याच्यावर प्रिंट ऑप्शन असतं, प्रिंटवर क्लिक करायचं आहे. आणि मोबाईलवरून जर प्रिंटवर क्लिक केला तर PDF सेव्ह होईल. आणि जर प्रिंटर असेल जवळ तर प्रिंटरवर प्रिंट जाईल आणि प्रिंटरद्वारे प्रिंट काढून घेऊ शकता तुम्ही. कलर कॉपी घेतलेली कधीही चांगली, कलर प्रिंटर नसेल तर ब्लॅक अँड व्हाईट कॉपी घेऊन आपल्या संग्रही ठेवून द्या आपल्या डॉक्युमेंटमध्ये. ठीक आहे, आता स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. आणि जर प्रिंट ऑप्शन येत नसेल तर प्रिंट ऑप्शन प्रिंट होत नसेल तर काय करायचं आहे, इथं
गुगल क्रोममधून जर तुम्ही प्रिंट काढायची असेल तुम्हाला तर इथं वर 3 टिंब दिसते, त्या 3 टिंबावर क्लिक करायचं. खाली शेअर म्हणून ऑप्शन दिसतं, त्या शेअर ऑप्शनवर क्लिक करायचं. मग खाली प्रिंट ऑप्शन येतं, त्याच्यावर प्रिंट केल्यानंतर तुम्हाला ही पेज 2 पेजमध्ये डाउनलोड होईल. त्या दुसऱ्या पेजवर तुमचा एक्झामचा रिझल्ट दिसेल तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, एक मिनिट मित्रांनो. डपड हां मित्रांनो, तर 2 प्रतीमध्ये रिझल्ट्स डाउनलोड होईल तुमचा. PDF तयार होईल. त्याच्यामध्ये पहिल्या पेजमध्ये स्क्रीनवरची माहिती दिसेल आणि दुसऱ्या पेजमध्ये तुमचा रिझल्ट असेल. तर तशा प्रकारे सुद्धा तुम्ही क्रोममधून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, ओके. तर बॅग घेऊया. हां, तर इथं आहे. हां, तर दुसरा सिरियल नंबर आहे 63. प्रोग्राम कोड आहे G01. प्रोग्रामचं नाव आहे सेकंड इयर बॅचलर ऑफ आर्ट्स, म्हणजे BA सेकंड इयर. ह्याचासुद्धा रिझल्ट काल दिनांक 4 जुलै 2024 रोजी लागलेला आहे. त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. एक्झाम इव्हेंट निवडायचं आहे का, मे जून 2024. खाली PRA नंबर किंवा सीट नंबर टाकायचा आहे. त्याच्या खाली ही कॅप्चा कोड टाकायचा आहे, पुन्हा सर्च करायचं आहे. मग तुमचा रिझल्ट तुमच्या समोर जनरेट होईल. रिझल्ट जनरेट झाल्यानंतर रिझल्टमध्ये तुमचं नाव दिसेल, प्रोग्राम कोड दिसेल, प्रोग्रामचं नाव दिसेल, त्याच्या बाजूला व्ह्यू ऑप्शन दिसेल आणि त्याच्या पलीकडे स्टेटस म्हणून व्ह्यू दिसेल. तर निळ्या कलरचं जे व्ह्यू आहे, निळ्या कलरचं, त्या निळ्या कलरच्या व्ह्यूवर टॅप करायचं, क्लिक करायचं आहे. मग निळ्या कलरच्या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुमचा रिझल्ट तुमच्या स्क्रीनवर जनरेट होईल. स्क्रीनवर जनरेट झाल्यानंतर प्रिंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रिंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर प्रिंट निघत नसेल तर डायरेक्ट क्रोममध्ये वरचे 3 टिंब राहतात का व्हर्टिकल, त्या व्हर्टिकल टिंबवर क्लिक करायचं. खाली शेअर ऑप्शनवर क्लिक करायचं. प्रिंट ऑप्शन येते, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये PDF सेव्ह होऊन जाईल. बाजूला प्रिंटर जोडला तर कलर किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढता येईल तुम्हाला. डन. नेक्स्ट सिरियल नंबर 64. प्रोग्राम कोड G01. प्रोग्रामचं नाव आहे बॅचलर ऑफ आर्ट्स. ह्याचा पण रिझल्ट लागला आहे 4 जुलै 2024 रोजी. आता इथं बॅचलर ऑफ आर्ट्स लिहिले, परंतु ही बॅचलर ऑफ आर्ट्स 3rd इयर आहे, म्हणजे BA 3rd इयरचा रिझल्ट ह्याच्यामध्ये आहे. इथं काय आहे ते लिहिताना त्यांनी 3rd इयर लिहित नाहीत. 1st इयर 2nd इयरचा उल्लेख करतात. 3rd इयरचा डायरेक्ट बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणून उल्लेख करतात. ठीक आहे ना, फायनल इयर असल्यानं. तर ही बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजेच BA 3rd इयर आहे. 3rd इयर बॅचलर ऑफ आर्ट्स आहे. तर ह्याचा पण रिझल्ट 3rd इयरचा रिझल्ट लागला आहे 4 जुलै 2024 रोजी. त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही 3rd इयरचा रिझल्ट पाहू शकता. मे जून 2024 सिलेक्ट करायचं, PRA नंबर टाकायचं, सीट नंबर टाकायचं, कॅप्चा कोड टाकायचं, सर्च करायचं. निळं व्ह्यू येते, निळ्या व्ह्यूवर क्लिक करायचं आणि प्रिंट ऑप्शनवर प्रिंट बटन दाबून प्रिंट काढून घ्यायची. ओके, डन. तर आता ही जी रिझल्ट चांगले BAचे रिझल्ट एकदम व्यवस्थित रिझल्ट निघत आहेत. प्रिंटआउट बी निघत आहे BAचे, काहीही अडचण नाही. BCOMच्या रिझल्टच्या बाबतीत काही लोकांना त्रास झालेला आहे, पण BAच्या रिझल्टच्या बाबतीत लोकांना काही त्रास होणार नाही, कारण मी 2 व्यक्तीची कॅन्डिडेटची मी रिझल्ट पाहिले आहे. त्यांचे रिझल्ट बरोबर आलेले आहेत, त्यांचे प्रिंटआउट बी निघालेले आहेत. ठीक आहे, ओके. तर झालं आहे BAचे. BA खूप पॉप्युलर प्रोग्राम आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना सांगा BAचा रिझल्ट लागलेला आहे म्हणून. आणि लवकरात लवकर सांगण्याचा फायदा हा होतो की BAचा रिझल्ट लागले तर त्यांना जर समजा रेग्युलर युनिव्हर्सिटीला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तरीसुद्धा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातली डिग्री रेग्युलर युनिव्हर्सिटीला ॲडमिशन देतात. हार्ड कॉपी येईपर्यंत ह्याचीच कलर कॉपी नेऊन द्यायची ऑनलाईनची. तुमचं ॲडमिशन होऊन जाईल, रेग्युलरला ॲडमिशन पाहिजे असेल तर. आणि जर आपल्याच युनिव्हर्सिटीमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्येच तुम्हाला MA ला ॲडमिशन घ्यायचं असेल BAवर, तर मग 31 जुलै 2024पर्यंत शेवटची तारीख आहे MAच्या ॲडमिशनची. बाकीच्या ॲडमिशनची म्हणत नाही मी. बाकीच्या ॲडमिशनची काही कोर्सेसची तारीख संपलेली आहे, काही कोर्सेसची CET वगैरे आहे त्यांना. फक्त MAच्या बाबतीत बोललं तर MAची जी ॲडमिशन आहेत, MA उर्दू, MA मराठी, MA हिंदी, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA इकॉनॉमिक्स, पुन्हा नंतर आणि कोणतं राहिलं MA, 6 MA चालू आहेत आपल्याकडे सध्या. आणि ह्या वर्षी आणखी काही लॉन्च झाली तर होऊ शकतात. हा MA हिस्ट्री बी चालू आहे. तर ह्या 6 MA पैकी जर तुम्हाला कोणत्या MA ला ॲडमिशन घ्यायचं असेल BAच्या विद्यार्थ्यांना तर त्यांनी 31 जुलै 2024पर्यंत ह्याच BAच्या मार्कमोर, ह्याच BAच्या PRA नंबरवर तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन स्वतःही करू शकता किंवा स्टडी सेंटरची सुद्धा मदत घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, पुढे घेऊया. तर सिरियल नंबर आहे 65. प्रोग्राम कोड आहे M17.
प्रोग्रामचं नाव आहे M.Com M17 विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन 2015 CGPA. ओके, 4 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. त्याच्या पुढे सिरियल नंबर आहे 66. प्रोग्राम कोड आहे M82. प्रोग्रामचं नाव आहे MA एज्युकेशन विथ क्रेडिट्स ब्लेंडेड मोड 2022 पॅटर्न सेमिस्टर 1. 5 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. सिरियल नंबर आहे 67. प्रोग्राम कोड आहे M82. प्रोग्रामचं नाव आहे MA एज्युकेशन विथ क्रेडिट्स ब्लेंडेड मोड 2022 पॅटर्न सेमिस्टर 2. 5 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. सिरियल नंबर आहे 68. प्रोग्राम कोड आहे M82. MA एज्युकेशन विथ क्रेडिट्स ब्लेंडेड मोड 2022 पॅटर्न सेमिस्टर 3. 5 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. सिरियल नंबर आहे 69. प्रोग्राम कोड आहे M83. आता काही एका सबस्क्रायबरनं मला विचारलं होतं की M83चं रिझल्ट आलेला आहे का नाही, तर आता इथं दाखवत आहे. तर सिरियल नंबर आहे 69. प्रोग्राम कोड आहे M83. प्रोग्रामचं नाव आहे MA एज्युकेशन विथ क्रेडिट्स ओपन अँड डिस्टन्स लर्निंग 2023 पॅटर्न. 5 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही रिझल्ट पाहू शकता. पुढे तर प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 2 ह्याच्यामध्ये पाहूया आपण कोणते रिझल्ट लागले आहेत का. सिरियल नंबर 31 आहे. प्रोग्राम कोड आहे C97. प्रोग्रामचं नाव आहे सर्टिफिकेट इन फायर अँड सेफ्टी ओपन डिस्टन्स लर्निंग 2008 पॅटर्न. 5 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 3 ह्याच्यामध्ये पाहूया. शेवटचा आहे सिरियल नंबर 37. प्रोग्राम कोड आहे V154. मास्टर ऑफ सायन्स इन केमिस्ट्री 2023 पॅटर्न NEP. 4 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही रिझल्ट पाहू शकता. तर ही काल दिनांक 4 जुलै व आज दिनांक 5 जुलै 2024 दोन्ही दिवसाचे रिझल्ट्स मी सांगितलेले आहेत. ज्यांचं कोणाचं रिझल्ट्स पास म्हणून आले आहेत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, त्यांचं अभिनंदन. ज्यांचं कोणाचं थोडक्यात राहिलेलं असेल त्यांनी पुन्हा पुनर्परीक्षा ती रिपीटर्स एक्झामिनेशन फॉर्म भरून आपण नोव्हेंबर-डिसेंबरची परीक्षा देऊ शकता. रिपोर्टर्स फॉर्म वगैरे आल्यानंतर आपणास कळवण्यात येईल. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.